अरे काय झालं? सत्याला बोली म्हणलो तो. बोलिलो एवढा असेल ते ना. काय चाललं साई? आलं बघ. काय चाललं ना? काय नाही, झाली की मग लग्नाची तयारी? हा ना, झाली सगळी तयारी. सगळ्यांना पत्रिका दिलो, मित्रांना बोलिलो. आता सगळं झालं, आता सगळ्यांना बोलून टाकलो, पाहुणे झाले. ए मग ते वासूला सांगलास की? अरे त्यानं माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही रे. तुझं कधी बोलणं झालं का त्याच्याशी? माझं तर फोन पण उचलत नाही. त्यानं बोलते कधी कधी, पण तेवढं नाही. दोघं जिगरी मित्र होते यार. कधी वाटलं नव्हतं असं वेगळं होतील म्हणून. आणि अभि? त्यानं तर महिन्यात एकदा फोन करते, कुठं आहे काय नाही. हा आहे अभि. कधी प्रेमात पडला नाही, पण लवकरच अभिच्या लाईफमध्ये एक मुलगी येणार. काय चालय माधू? ए काम पडलं की आठवण येते भाऊ तुला. तसं काही बी नाही. काय बघलास? का राव, रोजचे आपले रील्स जाऊ जसं की काय मग. राहते हे बघ ना राव. चल मग जाऊत घरी आता. जायचं का? चल. चल. हे अभि, काय करत आहेस? एवढ्या रात्री काय करतात? सॉरी, आज अचानक कॉल केले. एवढ्या रात्री फोन केलीस म्हणजे एकतर प्रेमाचं असेल, नाहीतर फॅमिली मॅटर. तुला कसं माहिती मी प्रेमाचं बोलण्यासाठी फोन केले म्हणून? असंच सांग, कोण आहे तो मुलगा? अभि, मी तुला खूप लाईक करते. मला तू आवडतोस खरंच. आय लव्ह यू अभि. पण दिव्या, आवडणं आणि प्रेम होणं यात खूप फरक आहे. आपण फ्रेंड्स राहू ना. खरंच अभि, मी खूप प्रेम करते तुझ्यावर. सॉरी दिव्या, मी रिलेशनशिप मध्ये नाही येऊ शकत. पण का? तुझ्या लाईफ मध्ये दुसरी मुलगी आहे का? आय मीन कॉलेज मध्ये वगैरे. तसं काय नाही. ठेवतो फोन. बाय. आता कुठं राहतेस? वेलकम टू फाईट क्लास. मारामारीच्या वर्गात तुमचं स्वागत आहे. खतरनाक एंट्री झालेली आहे इथं. वस्ताद अभिची. वस्ताद अभिच्या नंतर एंट्री होत आहे वस्ताद वासूची. तुझ्या तर अरे वेड्या थांब. म्हणलं तुला थांब ऐकल नाही आता भोगा. वासूला कोणी मारलेलं हे अभिला अजिबात आवडत नाही. हे त्याचंच उदाहरण आहे. काही कामासाठी वासू बाहेर गावी जातो. चला मग येतो. हा, तिकडे जाऊन आम्हाला विसरू नको. काळजी घे मग स्वतःची. अरे माझी नाही, तुमची काळजी घ्या तुम्ही. अरे बस निघाली, चल. चल मग.
अभि आणि वासू दोघेही एकमेकांशिवाय राहत नाहीत. पुढच्या एपिसोडमध्ये वासूचा एंगेजमेंट होणार आहे, पाहायला विसरू नका.